ही आहे स्वराणी पवार. हिचं वय आहे अवघं 10 वर्षांचं. वय जरी लहान असलं तरी तिने केलेलं काम खूप मोठं आहे. आपण नेहमी ऐकतो की लेकरासाठी आई धावली, पण इथे आईसाठी ही चिमुकली लेक धावली. स्वराणी ही आपल्या कुटुंबासह चिपळूणच्या वालोपे गणेशवाडी इथे राहते. वाडीच्या शेजारून वाशिष्ठी नदी वाहते, त्यामुळे वाडीतले अनेक जण भांडी कपडे धुण्यासाठी नदी घाटावर जातात. त्यामुळे स्वराणीची आई नंदिनी ही नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी नदी घाटावर गेली. सोबत स्वराणी होतीच. कपडे धुत असताना पुढे काय होणार याची थोडीही कल्पना नंदिनी यांना नव्हती. ज्या नदीत त्या कपडे धुत होत्या त्या वाशिष्ठी नदीमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. कपडे धुत असताना नंदिनी यांच्यावर मगरीनं हल्ला केला. त्यात त्यांचा पाय मगरीनं पकडला. त्यावेळी चिमुकली स्वराणी तिथे होती. तिने सर्व पाहिलं. तिची आई घाबरली होती. ती वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होती. त्यांनी एका दगडाला पकडलं होतं, तर मगरीने त्यांचा पाय पकडला होता. त्याच वेळी स्वराणीने विलंब न करता घाटाकडे धाव घेतली. ती जराही घाबरली नाही. तिने आईचा हात घट्ट धरला. तिच्यात जेवढी ताकद होती तेवढ्या ताकदीनं तिनं आईला बाहेर काढलं. मगरीलाही चिमुकल्या स्वराणी समोर झुकावं लागलं. मगरीनं पाय सोडला. लेकीच्या या अफाट धाडसानं नंदिनी यांचा जीव मात्र वाचला. आईने जो दगड पकडलेला ना, ज्या हाताने दगड पकडलेला तो हात खेचत होते मी. बर, आणि मग खेचल्यानंतर काय झालं? मग मगरीने मम्मीला सोडलं ना, तेव्हा मग मम्मी आणि मी वरती आलो. मग सगळ्या माणसांना बोलवली. तेव्हा कामत्यातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. तू जेव्हा ही मगर आली तेव्हा मग तुला अचानक असं सुचलं की कसं, म्हणजे तुला धाडस कसं आलं आईला वाचवायचं म्हणून? अचानकच मगर आली ना. मग तुला भीती वाटली की नाही? वाटली. मग तरी मगरीला बघितलंस? हो, बघितलं. केवढी मोठी होती? मीडियम होती, काळसर रंगाची होती. पण आईला वाचवायचं म्हणून पुढे गेलीस ना? हो. ओके. कसं पकडलं होतं मगरीने? पाय पकडला होता? काय पाय पकडलेला? बाकीचं कोण नव्हतं तिथे त्यावेळेस? नाही. तुम्ही दोघीच होता? हो. तू ओढलंस त्यावेळी मगरीने पाय सोडला की कसं काय झालं त्यावेळी? जेव्हा मी ओढलं तर सोडले पाय. मम्मी आणि मी वरती आलो. तुम्हाला जेव्हा तुम्ही धुणी करत होता तेव्हा असं पाण्यातनं लक्षात नाही आलं मगर येते म्हणून? बॅक साईडला होती, नदीकडे पाठ होती माझी. नदीकडे पाण्याकडे पाठ होती तुमची? अच्छा. पाठून अटॅक केलं मला, पण समजलं मी खाली पडली, ओढलं ना तिने, तेव्हा मला समजलं. मग ती एका हाताने जोरात पकडली, खेचत होती ना, दगडीला खेचली आणि एका हाताने सोडून सेफ्टीसाठी मी असा हात पकडते, तोंडाला हात लावला. तेव्हा मग तिने सोडलं. पण मगर आहे नदीमध्ये तुम्हाला माहिती होतं ना? नाही, इकडे नाही यायचं, पहिले त्या साईडला, तिकडे त्या साईडला दिसायच्या मगर. आम्ही डेली जातो धुवायला वगैरे. तुमचं डेली जाता तुम्ही तिथे? पण तिथं मगरीचा वावर भरपूर आहे का? अशी कधी आत्ताच यायला लागले, आधी नव्हते अशी या साईडला, त्या साईडला दिसायच्या. लेकीने आईचा जीव वाचवला होता. ती तेवढ्यावरच थांबली नाही. मग तिने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मदतीकरता बोलावलं. आईच्या पायाला लागलं होतं हे तिने लोकांना सांगितलं. मग या थरारानंतर जखमी नंदिनी यांना तात्काळ कामथे रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले. या चिमुकलीच्या धाडसाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. तिच्या धाडसाचं सर्वांनीच कौतुक केलं. तिच्या आईला तर आपल्या लेकीचं विशेष कौतुक वाटलं. पुढे या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनरक्षक अधिकारी सरवर खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेतली. त्यांची विचारपूस करत घाबरू नका, वन विभाग तुमच्या पाठीशी आहे असा धीर दिला. पावसाळ्यात वाशिष्ठी नदीमध्ये मगरींचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे कुणीही पोहण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी नदीवर जाऊ नये, तसंच लहान मुलांना नदी किनारी नेऊ नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.